नमस्कार मंडळी, मी सुवर्णा झाले. तर आपले स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा आणि उत्साहाचा जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे आवनचा बर्थडे. तर सर्वप्रथम आवनना आमच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आम्ही आवनच्या बर्थडे निमित्त चालल्यात बाहेर फिरायला. तर ते तुम्ही पुढे पाहालच आम्ही कुठे चालल्यात ते. तर चला मग निघूया आता. खूपच वाजले. चला निघूया. गाईस, कर्जतला जाताना आम्हाला विठ्ठलाची ही मूर्ती दिसली. पहा किती भव्य आहे ती. व्हिडिओमध्ये दिसते त्याहून कितीतरी पटीने मोठी आहे, म्हणून आम्ही ती पाहायला थांबलो. म्हणजे मी व्हिडिओमध्ये कित्येक वेळेला पाहिलेली आहे ही मूर्ती, पण प्रत्यक्ष कधी आम्ही इथे आलो नाही. खूप वेळेला आम्ही इथून गेलो, पण तेव्हा ही मूर्ती नसेल मला वाटतं. आताच झाले मला वाटतं इथे. तर आम्ही चालत पाहायला आणि थोडी फोटोग्राफी करायला. इथे आम्ही जास्त वेळ नाही थांबलो, कारण आम्हाला पुढे कर्जतला पण जायचं होतं. आणि आम्हाला कर्जतला जायला पण खूप उशीर झालेला होता आधीच, कारण आता 2-3 वाजून गेलेले होते. आणि मग कधी जाणार, कधी स्विमिंग करणार, म्हणून आम्ही थोडीफार फोटोग्राफी केली आणि इथून लगेच आम्ही निघालो कर्जतला जायला. कारण कर्जतला जाऊन आम्ही तिथे आवनचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. हे मी आपल्याला सांगलेलंच असेल, म्हणजे कर्जतला जाणार आहोत हे नाही सांगितलं, पण आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला जाणार आहोत हे मी तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितलेलंच आहे. चला मग विठ्ठलाची मूर्ती पाहूया. गाईज, विठ्ठलाची ही मूर्ती दिसते त्याहून कित्येक पटीने मोठी आहे, कारण व्हिडिओमध्ये ती जास्त मोठी वाटत नाही, पण खूप मोठी आणि भव्य अशी मूर्ती आहे. म्हणून आम्ही थांबलो. कर्जतला जाताना आम्हाला रस्त्यात दिसली, तर इथे आम्ही थोडी फोटोग्राफी पण केली. म्हणजे साईडचा व्ह्यू पण मस्त होता. मग आम्ही ते थोडी फोटोग्राफी केली आणि मग निघालो आम्ही कर्जतला जायला. नेहमीप्रमाणे आम्ही प्रवासाचा आनंद घेत रमत गमत चाललेलो आहोत आणि आम्ही खूप मजा मस्ती करत आहोत गाडी. पण सगळ्याच व्हिडिओ मी घेत नाही बसलो. आम्ही पोचलेलो आहोत कर्जतला. हाय ओंकार, स्वरूपा, रुची, चला.
झिम झिलमिल पाऊस दारा तन मन फुलवून जाती सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा उजलून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे चिंब भिजलेले रूप सजलेले गरजुनी आले रंग प्रीतीचे चिंब भिजलेले. तर कसा वाटला माझा गाणं तुम्हाला? अशा प्रकारे आम्ही रमत गमत आता पोचलेलो आहोत. तर चला पाहूया पुढे आम्ही किती एन्जॉय करणार आहोत ते. आम्ही पोचलेलो आहोत कर्जतला. आहोंचे मामा श्री जनार्दन वाकडीकर यांच्या फार्म हाऊसवर. चला मग पाहूया आम्ही किती मज्जा करणार आहोत ते. चला. कुठे गेले बघू. कुठं वायफाय इकडं नाही भेटणार. चला पप्पा बोलवतात. इकडं रेंज नाही. चला. आम्ही आलेलो आहोत कर्जतला. आज आहे आहोंचा बर्थडे. आपल्याला माहीतच आहे. तर आम्ही आलेलो आहोत आहोंचे मामा श्री जनार्दन वाकडीकर यांच्या फार्म हाऊसला कर्जतमधील. तर चला मग आता पाहूया आम्ही किती एन्जॉय करणार आहोत आणि किती फोटोग्राफी करणार आहोत ते. उलटी घ्या. सकाळी करा फोटोग्राफी. गाईज आपल्याला आवाजावरूनच समजत असेल किती शांत वातावरण आहे ते. पहा पक्ष्यांचे किती मस्त आवाज येत आहेत. तुम्ही चेंज नाही करत? नाही. आता स्वरूपा सूर मारणार आहे. चल स्वरूपा उडी मार. मी नाही होलय का? गाइस एस्थेटिक वाला कालू आला आहे. आमच्या हिरोची एंट्री अशी डबल बॅटरी. आलो ना. हा बाहेर आहे नेट. इथं आले कर्जतला आले फार्म हाऊसला. हो सगळी आधी फॅमिली. नेटवर्कचा इथं प्रॉब्लेम. आमच्या हिरोची एंट्री झाले. कसला हिरो? हिरो नाही झिरो आहे. स्वरूपा आता पाहू. पोहायला चालले आहोत ना. पाहू. मला चुकवली त्यांनी. पाहू बोलतो. त्याला सांगू तर टाकला. नको नको. नाही लय बोलले. ये मागना. मला तिथं भीती वाटते. मी नाही. अरे नाही काही करत. तू इकडनं जाणं लगेच पाहिजे. तुमचं काय चाललंय? करता है मेरी रुसवाई. एवढाच खोल आहे. बघू मी पण जाऊन बघते. पाण्यात दमच नाही. उतर उतर. अरे ये ना. आहा अशी करते की शीत करते. अरे ये काली सॉरी. बघा कशी घाबरवते स्वरूपाला मम्मी. आता बरं वाटलं ना? डोलं दाखवलं बघलं का? मी तेच बोलत होतो. लय खोले. मी लय भरला. आता काय एवढा तरी पाहायला पाहिजे. लय एवढा रुची लय खोल आहे. एवढा पण नाही खोल. मी कशा डुबक्या मारते. रुची तिथे ये तू. नाही कसं काय जायला.
मेकअप उतरल मम्मीची. पप्पा लय खोल आहे, एवढं पाणी कुठं कमी करा लांगा ना. कमी नाही होत ना. ए बरोबर आहे. नाही पाणी काय करायचं कमी? थोडं कमी करा ना, आम्हाला मध्ये पण नाही जाऊ शकत. थांब रे, येऊ द्या मग. तू नाही यायचं, मी बोललो नंतर या. नाही येणार आहे, बोललो मी. सांगा ना त्याला करायला का टाइम लागल, एवढं तरी कमी करा. एक काम कर मम्मा, बालदी घे ना, बाहेर काढ पाणी. जा तू हा तू बालदी घेऊन बाहेर काढ. उगार. अरे पण आम्हाला पोहता नाही येत. झुपक्या मारायला पण भीती वाटतं. पण आले आता त्याला झालं. काय पाणी येतंय. काय करतो तू? येतंय. कलर नाही. आय रुची दीदी या ना. नाही, लाख लगेच मम्मा नको ना. नाही रे, लय खोल आहे, बघू नको. बॅलन्स गेला ना वरती, उभा नाही राहता येणार, एवढं बघ. ये हात देतोय. तिला वाटतं मी डुबवीन. अरे नाही डुबणार मी म्हणतो मम्मीच्या वाटते. बटाटा तयार आणि बटाटा आता ते पाण्याच्या बॉटल पाडशील ना रुपये. नाही हे ओंकार घे. बस झाला माझा. मी घेऊ. मग कोण घेईन? मला पण वाढ जरा. बटाटा दे मला फक्त. स्वतः घे. अशी पोहारा यांच्यासाठी केवढा क्या ना. बाकी मला रस्सा पण देऊ शकत नाही. मी देऊ मम्मा. नको, मी घेईन. स्वतः कामा करायचं. स्वतः तुमचं अगला करत आलं लहानपणा. आमची तू कर, तुझी पण दोन्हीच करा का. जेवा जेवा. रुची जेव तू. हो आलेलं आहेच बोलायला. उगा घे रे बटाटा उगा. बघ ना, मला पण जेवायचं आहे. मावाशी बोलू दे, आज थोडी बोलू. नाही रे दुर्बा. बाऊला ना लयचं. बटाटा खाऊ. घे मम्मा लवकर. 1 मिनिट. जेव जेव. वाटलं आणि झाला मी जेवण. पाऊस आला नेमकं पत्रिकेला. पावसाला या लवकर. अगं मला पाहिजे पाऊस आला. हो का. टिकणार पण नाही पावसाला. काय ते पप्पा पाऊस पडायला लागला या लवकर. थांब. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. फोटो नंतर काढ आधी. ये इकडे. म्हणजे काय हॅपी बर्थडे टू महाराज. Happy birthday to you. Happy birthday, dear Papa. Happy birthday to you.
तिला बोला तिला काढ सर्व तू पण आहे चौकांचा काढू चौकांचा काढू वाढलं ना काही काढलं नाही सॉरी नाही दे अपकाजादारी नको ते काय ना काय वाढलं नाही असू दे आता काय काय झालं तर काय असं होतं बरोबर कापला चांगला पण केक कोणच ना आपणच आहे मग एवढा कसा तुकडा केले खाऊ एवढं संपून जाऊ. आज तुम्ही सगळे खाणार आहेत माझ्या आजची चिकन बिर्याणी तू आहेस ना मग आम्ही जातो तुम्हाला मोबाईल घेऊया आपल्याला मी सांगितलेलंच आहे आज मी बनवणार आहे स्पेशल चिकन बिर्याणी त्यासाठी मला मदत करणार आहेत आहो स्वरूपा रुची आणि ओमकार तर आता आम्ही सुरुवात करतोय चिकन बिर्याणी बनवायला आणि आहो मला म्हणजे असे थोडे शिकवणार पण आहेत कारण मी नेहमी व्हेजच बनवत असते नॉनव्हेज काही मला जास्त चांगलं येत नाही मग आहो सांगणार आहेत मला कशी बनवायची ते आणि मी बनवणार आहे त्या अगोदर मी आपल्याला दाखवते फार्म हाऊस आणि नंतर आम्ही चिकन बिर्याणी बनवायला घेणार आहोत तर चला मग फार्म हाऊस पाहूया आपण इकडे वॉशरूम हे बेडरूम आम्ही आल्यापासून पसारा केला आहे सगळा आधी व्यवस्थित होता सगळा चला मला बिर्याणी बनवायची आहे आपला पाहून झालं असेलच फार्म हाऊस कसं आहे तो चालला आता बिर्याणी बनवलं आता मी बनवणार आहे बिर्याणी रुची काय करते कांदा कापतोय तर मी कांदा कापतो थोडं डोल्यानं पाणी येऊन
गाइस. मम्मी वैसे मला सांग बिर्याणी बनवलं तू पिड्ड का निसते? अगं उद्या गुरुवार आहे ना, उद्या गुरुवार आहे मग काय आला? मग उद्यासाठी निसते आपल्या मग उद्या निसू शकतो तू. निघताना घाई होई मग बेडा निसत राहायचं बनवायचं कधी. हो का असा बोल ना मग. हा म्हणून निसून आता ठेवते fridge ला. एवढा निसायची तुला अजून रुची देऊन तिकडे घेतलाय तिकडे. का तेच वाटतं. हे पाळणं बघ किती भारी. हा मस्त आहे मला लय आवडतं. मी फिरून मजबूत किती आहे. कुठे घेतं का नाही असंच ब्लॉग फोटो पण घे. घेतो का. आमची चालले नाईट पार्टी. इकडं नको. कसली का? ही बाई कोपऱ्यात बसल्यान बाथरूमला राखण दोन गाड रेंज नाही म्हणून दे तिकडं बसल्यान. तुझं काय म्हणणं आहे? यांची पार्टी चालली सगळ्यांची. काय बोलतं काय माहिती सरपंच काहीतरी गप्पा गोष्टी चालल्या. आमची पार्टी चालूच आहे. आमची पार्टी चालूच आहे. रात्रभर आता आम्ही पार्टी करणार आहोत आणि उद्याची व्हिडिओ आम्ही आता पुढच्याच व्लॉगमध्ये आपण पाहू. अजून आमचं जेवण बाकी आहे. हे पाणी पाहून एक गाणं आठवलं गाईज मला. प्रीतीचं झुल झुल पाणी पाण्याची मंजूल वाणी. सगळी मला इथे एकटीला टाकून जेवायला गेली. तर जेवणाला आम्ही बनवले चिकन बिर्याणी. तर चला मग मी चालली जेवायला आता. संपलेली आहे. आम्ही जेवून झालो. मस्त जेवलो. पण मला व्हिडिओ काढायची विसरूनच गेलो मी. मस्त बिर्याणी बनवलेली आहे आम्ही. चिकन बिर्याणी. आलं इथं काय बघा. काय आम्हाला पण स्वीट काहीतरी आण ना स्वरूपा. कशात तरी दे ना. सांडवाल ना तो तुम्ही. पहा गाईज रात्रीचा व्यू किती सुंदर दिसतोय. खूपच मस्त वाटतं इथे. वेगवेगळ्या पक्ष्यांचे किड्यांच्या आवाज येतात. मस्त वाटतं ऐकायला. आणि पावसाला असल्यामुळे तर थंडावा खूपच आहे. मस्तच करमतंय. भारी एकदम निवांत वाटतंय खरोखर. शोर शराबा नाही, गोंगाट नाही. एकदम शांत वातावरण आणि एकदम रिलॅक्सिंग वाटतंय. म्हणजे खरोखर फारच छान. आता आली स्वरूपा. काय चाललं काय माहिती. मस्त वातावरण आहे. काय आलं ग? तुला शोधताय कुठे गेली? अगं मी बघते काय बघते? फार्म हाऊस मामांचा. किती वेळा बघशील? 1000 वेळा बघशील. रात्रीचा व्ह्यू नाही बघितला मी. रात्री कसं वाटतंय तो बघते. रात्री ठीक वाटते. चांगलं वाटतं. एकदम खूप छान मस्त निवांत वाटते. लाईट्स पण मस्त भारी भारी. हा स्विमिंग पूलमध्ये पण मस्त वाटते. आता आम्ही मगाशीच होऊन निघलो म्हणून नाही. आता सकाळी जाऊ. रात्री जाऊशी वाटतंय. कलर बघून तर थंडी जास्त आहे. आणि पाणी आता तर खूपच थंड असतं. हे भिजायचा का परत? नको तू बीज एकटी. असं आहे मग ते कशी जाणार? एकटी बीज. ओके बाबा. नाही बाबा आतमध्ये बचून असं बघ गाडी दे बघ गाडी. मस्त वाटतंय का?
आवनच्या मामांच्या फार्म हाऊसवर आवनची बड्डे पार्टी मस्त झाली. आता आम्ही मस्त जेवलो आणि आता इथं आम्ही निवांत बसल्यात आराम करत. मस्त वाटतंय वातावरण म्हणून झोप पण नाही येत, तर आम्ही टाईमपास करत बसलो तिथं. जोवर आम्हाला कंटाळा नाही येत तोवर आम्ही असाच वेळ घालवणार आहोत आता. तर मी आता आउट्रो करून घेते आणि मुलांसोबत थोड्या गप्पा गोष्टी करते, कारण त्यांना पण वेळ द्यायला पाहिजे. तर चला मग आउट्रो करूया. आउट्रो करायला आलो ना, पाऊस पण आला. तर आता आज आम्ही इथे मस्त आवनची बड्डे पार्टी केली. खूपच मस्त वाटलं. आमच्या छोट्याशा फॅमिलीमध्ये आम्ही मस्त बड्डे पार्टी केली. खरोखर खूपच छान वाटतं इथं, मस्त करमतंय. पाहू शकता आपण. आउट्रो करायला गेलो आणि पाऊसच आला. पाऊस काही येत जातच राहील, तर मी आउट्रो करूनच घेते, कारण आम्हाला झोपायचं पण आहे. तर चला मग मी आता आउट्रोच करून घेते. आउट्रो करायला उठलो आणि पाऊस पण आला लगेच. तर आता आम्ही आउट्रो करून घेतो, कारण नाहीतर माझी व्हिडिओ खूपच मोठी होईल. तर उद्याची व्हिडिओ आपण पुढच्याच व्लॉगमध्ये पाहू. आणि मस्तच वातावरण आहे इथे, खूपच सुंदर वातावरण आहे. आणि आमच्या छोट्याशा फॅमिलीमध्ये आम्ही आवनचा बड्डे मस्त सेलिब्रेट केलेला आहे, हे आपण पाहिलेलंच आहे. तर पुढची व्हिडिओ आपण आता पुढच्याच व्लॉगमध्ये पाहू. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच मला माझ्या नवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय. ते व्हिडिओ माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, बाय बाय.